नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता बेडरूममध्ये बसलेल्या स्वानंदीला समर आता जेवणाचे ताट घेऊन येतो आणि म्हणतो की स्वानंदी मॅडम, तुम्ही जेवून घ्या बरं अगोदर. स्वानंदी म्हणते की अहो, मी तुम्हाला सांगते ना, मला भूक नाही आहे. समर म्हणतो, हे बघा स्वानंदी मॅडम, तुम्हाला भूक आहे, तुम्हाला ते फक्त कळत नाही आहे, पण तुमच्या पोटामध्ये ना तुम्हाला जेवणाची गरज आहे. स्वानंदी म्हणते की अहो, काय बोलताय. तेव्हा आता समर म्हणतो की जेव्हा तुम्ही जेवण केलं असलं ना, तर तुम्ही खूप शांत असता. समर म्हणतो, ते काही नाही, चला बरं जेवण करून घ्या. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते की राजवाडे, अहो काय हट्ट करताय, आणि मी काय जेवण केलं नाही तर मरणार बिरणार नाही. तर समर म्हणतो, अहो जेवणाच्या वेळेस अशी मरणाची भाषा, हा कसला वेडेपणा आहे तुमचा. समर म्हणतो, हे बघा स्वानंदी मॅडम, तुम्ही खाऊन घ्या, आणि तुम्ही खाल्लं तर तुम्हाला बरं वाटेल, कारण त्यामागे सायन्स आहे. आणि आता स्वानंदी ऐकायला तयार नसते. आता समर म्हणतो की ठीक आहे, नाही जेवायचं ना तुम्हाला, नका जेवू, मलासुद्धा नाही जेवायचं. आणि समर जाऊ लागतो. ते ऐकतात पळतच स्वानंदी समरकडे येते आणि म्हणते, हा काय हट्टीपणा लावला आहे तुम्ही. समर म्हणतो, हा हट्टीपणा आहे का, आणि मी आयुष्यात पहिल्यांदा हट्टीपणा करतोय, पण मग तुम्ही आत्तापर्यंत करत होता ते काय आहे. समर म्हणतो, डाएटच्या नावाखाली मला पालापाचोळा खाऊ घातला, त्याचं काय. तर आता स्वानंदी म्हणते की पालापाचोळा, आणि समर म्हणतो, नाहीतर काय. समर म्हणतो, त्या उकडलेल्या लहान मुलांसारख्या भाज्या मला खाऊ घातल्या, आणि पालापाचोळाच होता तो माझ्यासाठी. आणि समर म्हणतो की तुम्ही जेवण तर करून घ्या. तर स्वानंदी म्हणते ठीक आहे, आणि पटकन आता स्वानंदी जेवायला बसते. आणि प्रेमाने आता समर स्वानंदीला त्याच्या हाताने खाऊ घालतो. आणि स्वानंदी म्हणते की बस झालं ना, आता मला नाही खायचं, आता ना मी तुमच्याशी बोलणार नाही. तर समर म्हणतो, हे बघा, माझ्याशी न बोलता तुम्हाला जमेल का. समर म्हणतो, मला नाही वाटत तुम्हाला जमणार, तुम्हाला ना जमणारच नाही. आणि स्वानंदी म्हणते की हे काय, तुम्ही मला काही चॅलेंज देत आहे का. तर आता समर म्हणतो की माझ्याकडून हे तुम्हाला चॅलेंजेस समजा. आणि लगेच आता समर म्हणतो, मला कळलं नाही. तर स्वानंदी म्हणते की काय चाललं आहे तुमचं, आणि स्वानंदी निघून जाते. आणि आता इकडे स्टाफ हे मल्लिकाचे पाय चेपत असतात. तर दुसरी लेडीज स्टाफ आता मल्लिकासाठी ज्यूस घेऊन येते. तो ज्यूसचा एक घोट पिताच मल्लिका म्हणते, काय याच्यात साखर घातली नाही का, तुला कळत नाही का. तर आता ती स्टाफ म्हणते, नाही मॅडम, स्वानंदी मॅडम म्हटली. तर आता मल्लिका म्हणते की अच्छा, म्हणजे आता स्वानंदी मॅडम जे सांगेन त्या पद्धतीने काय खायचं, काय नाही खायचं, कसं प्यायचं आणि कसं खायचं हे सगळं करायचं आहे का. मल्लिका म्हणते, माझ्या ज्यूसच्या बाबतीत माझी अशी फालतू कॉन्शियसगिरी केलेली मला चालणार नाही बरं का. आणि इकडे दुसऱ्या दिवशी समर हा झोपलेलाच असतो. तर स्वानंदी आरशासमोर येऊन आता लाल साडी घेऊन आता तिची आवरते आणि समरकडे बघते. समर आहे आता झोपल्याचं नाटक करतो आणि तिरप्या नजरेने स्वानंदीकडे बघतो. आणि स्वानंदी समरकडे बघत विचार करते की अजूनही यांना झोप लागली की काय, आणि अजून कसे उठले नाहीत हे. आणि इकडे समर विचार करतो की अरे, अजून मला उठवायला कशा आल्या नाहीत. आणि समर विचार करतो की रात्रीचं भांडण हे काही विसरले नाही काय. आणि समर म्हणतो की आता गोड बोलायला माझ्याबरोबर माझ्या शेजारी येतील आणि चॅलेंज हरतील. आणि समर म्हणतो की जोपर्यंत त्या मला प्रेमाने उठवत नाही तोपर्यंत मी पडूनच राहणार आणि उठणारच नाही. आणि त्यानंतर आता हळूच स्वानंदी आता समर शेजारी येते आणि टाळ्या वाजून समरला उठवू लागते. समर आता उठायला तयारच नसतो आणि पटकन शेजारची डायरी आता स्वानंदी ही जोराने टेबलवर आदळते आणि समर डचकतो. स्वानंदीला वाटतं आता समर उठणार आणि स्वानंदी बाजूला जाते. आणि इकडे आता आयाजी ही तुळशी माळेचा मनी मोजत जप करत असते. आणि आता इकडे मल्लिका मोठमोठ्याने आता स्टाफला बोलत असते, या समरने ना फालतू स्टाफ भरून ठेवले, आता एक कामसुद्धा यांना जमत नाही. आणि तिकडे आता आजीला आवाज ऐकू जातो. आजी श्रीहरी श्रीहरी कळत माळेचा जप करत असते. मल्लिकाचे बोलणे काही थांबत नसते आणि आता जोराने राग येऊन आजी श्रीहरी श्रीहरीचा जप करू लागते. आणि मल्लिका म्हणते की मला हवं तसं काम झालं नाही तर पगार देणार नाही, युजलेस कुठल्या. आता आजी माळेचा जप आवरून आता उठते. आणि इकडे आता घड्याळाची बेल्ट सेट करून आता स्वानंदी मोठं घड्याळ आता समरच्या कानाशी ठेवते आणि बाजूला जाते. तर मोठ्याने आता घड्याळाची घंटी ऐकू येते. आणि लगेच आता बेल वाजता समर खडबडून उठतो आणि म्हणतो, अरे बापरे, 8:30 वाजून गेले. आणि उठतच समर स्वानंदीकडे येतो आणि म्हणतो की गुड मॉर्निंग स्वानंदी मॅडम. स्वानंदी काहीच बोलत नसते. तर समर म्हणतो, अरे बापरे, आपली कट्टी वाटतं. आणि लगेच आता समर म्हणतो, माझा टॉवेल. तर आता स्वानंदी कपाटातून टॉवेल काढून देते. तो टॉवेल हातात घेत समर म्हणतो, बघूयात ना आता ही कट्टी किती वेळ टिकते. आणि समर आता फ्रेश व्हायला बाथरूममध्ये जातो. आता इकडे मल्लिका एका स्टाफला तिचे हात दाबायला सांगते आणि एकेला पाय. आणि इकडे आता मल्लिका जोराने त्या स्टाफला लात मारते आणि ती स्टाफ बाजूला पडते. तर तेवढ्यात आजी तिथे येते आणि म्हणते की हे काय चाललंय मल्लिका, तुझं वागण्याची अशी पद्धत असते का. तर उठतच घाबरत मल्लिका म्हणते, नाही नाही हो आजी, माझे पाय दुखतायत. तर आता आजी त्या स्टाफला म्हणते की तुला लात मारली ना.
आणि आजी आता स्वानंदीला म्हणते की तू गप्प बस, तू काय केलंय ना ते मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. आणि मल्लिका म्हणते की मी तिला पाय नाही मारला हो. आजी म्हणते की मगापासून मी तुझं ऐकते बोलणं, आणि तुझ्या या बोलण्यामुळे मी शांतपणे जप सुद्धा करू शकले नाही मल्लिका. आणि मल्लिका म्हणते की काय झालं त्यांना, ते आपल्या मोलकरणीचं आहे ना, त्यांना कामाचे पैसे मिळतात ना. तर आता मल्लिकाकडे बघत आजी म्हणते की वाटेल त्या कामाचे पैसे मिळत नाहीये त्यांना. आणि लगेच आता आजी त्या स्टाफला तिथून जायला सांगते. आणि लगेच आता मल्लिका म्हणते झालं ना, आता त्या मोलकरणीसमोर तुम्ही माझा एवढा अपमान केला आहे ना. आणि आजी म्हणते की म्हणजे तू जे काही वागली ना, तर ते तुला कळालंच नाही आहे का. तर इकडे आता लगेच आजी म्हणते की तू स्टाफशी जे वागली ना त्याची शिक्षा तुला मिळाली पाहिजे. आणि आजी म्हणते की तुला याची शिक्षा मिळालीच पाहिजे आणि माझ्यासमोर 3 उठाभाषा काढ. तर मल्लिकाला धक्का बसतो. आणि इकडे आता समर स्वानंदीसोबत बोलायचा प्रयत्न करत असतो. समर म्हणतो की माझा चार्जर कुठे आहे आणि इस्त्री कुठे ठेवली, प्रत्येक आता गोष्ट स्वानंदीला समर विचारत असतो. आणि समर म्हणतो तुमच्या चेहऱ्यावरचा राग दिसतोय मला, तुमचे गाल टोमॅटोसारखे असे लाल झालेत. आणि समर म्हणतो की एकदा आरशात बघा. आणि लगेच आता उठून उभा राहा. स्वानंदी कमरेला हात लावते. तर समर म्हणतो अरे बापरे, डायरेक्ट कमरेला हात. आणि समर म्हणतो तुम्हाला काय वाटलं मला कमरेवर हात ठेवता येत नाही का, हे बघा ठेवले तुमच्यासारखेच. तर स्वानंदी हसते. आणि तेवढ्या स्वानंदी तिथून जाऊ लागताच अडखळत पडू लागते. तर समर स्वानंदीला धरतो आणि म्हणतो हे बघा मी तुम्हाला वाचवलंय आणि तुम्हाला वाचवणारा इथे मीच आहे, आणि तुम्ही ना मी वाचवलं म्हणून वाचलात. आणि समर म्हणतो की बायकोचा राग तरी कसा आवरायचा आहे मला. आणि आता समर विचार करतो की कसा घालवायचा हा राग. तर स्वानंदी विचार करते की केवढी ही बडबड, मला हे त्रास देण्यासाठी करतायत का काय. आणि तेवढ्या स्वानंदी आता कपाटातून समरचा शर्ट काढते. तर समर म्हणतो की स्वानंदी मॅडम मी आज शर्ट हा हर्बलचा कलरचा घालू का, त्यामध्ये तर मी खूप छान दिसेन. आणि समर आता टेबलवरती फुलं ठेवत म्हणतो की आपल्या घरामध्ये ना फुलांचा खूप खमखमाट सुटला आहे. आणि लगेच आता समर म्हणतो अरे आपल्या घरात इथे फुलं कुठून आली. समर म्हणतो काय कमाल आहे, आपल्या रूममध्ये अचानक फुलं येतात आणि आपल्याला कळतच नाही. तर स्वानंदी फुलाकडे बघून खुश होते. आणि लगेच आता त्या फुलांकडे बघत समर म्हणतो की अहो तुमची जागा ना मी घेऊ शकत नाही. सस्पेन्स. आणि ती लगेच समर म्हणतो की मी तुमच्या फुलाचा म्हणजे सुगंधसुद्धा घेऊ शकत नाही. आणि ते फुलं हातात घेऊन आता स्वानंदी हसू लागते. तर समर म्हणतो हसल्या आणि आता म्हणजे अबोला संपला. आणि समर गाणं म्हणू लागतो की अबोल प्रीत बहरली आणि कळी उमलली. आणि इकडे आता स्वानंदी तशीच आता फुल डोक्याला लावून पळतच कामाला निघून जाते. इकडे आता समर ऑफिसमध्ये येतो आणि आनंदला बसायला सांगतो. आणि आनंद बसता क्षणी आता समर म्हणतो की अरे आनंद मला एक सांग ना, निकिता कधी तुझ्यावर चिडते का रे. तर आता आनंद म्हणतो काय बोलतो, अरे कधी चिडत नाही असं मला बोल. आणि आनंद म्हणतो किती वेळा तुझ्यासमोर तिने माझे वाबाडे काढलेत. आणि समर म्हणतो की ती चिडचिड नाही रे, तिने ना चिडचिड करून तुझ्याशी बोलणंच बंद केलं, असं कधी झालंय का. आणि आनंद म्हणतो की तिच्या नाकावर सतत राग असतो आणि मला ना एक वेळेस असं वाटतं की काही कळतच नाही ती माझ्यावरती का चिडली आहे म्हणून. आणि समर म्हणतो की त्यावेळेस तू काय करतोयस मला सांगणार नाही आहे का, मैत्री आहे ना आपल्यात. आणि इकडे आता मल्लिका आजीला म्हणते की हे बघा आई तुम्ही ना माझी थट्टा करताय ना. आजी म्हणते की माझ्या चेहऱ्याकडे बघून तुला असं वाटतंय का मी तुझी थट्टा करते म्हणून. मल्लिका म्हणते की आई मी उठाभाषा कशा काढू, मला नाही जमणार. आजी म्हणते की अगं मला या वयात जमतील आणि तुला काय झालंय, तुला जमतील आणि आत्ताच्या आत्ता सुरू कर. आजी म्हणते की हे बघ मल्लिका मी तुझ्यापेक्षा मोठी आहे आणि मला तुला शिक्षा देण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि जी माणसं आपल्यासाठी दिवस रात्र राबतात त्यांच्यावर तू उलटतेस काय. आणि आजी म्हणते की माझ्या पिंट्याला ना कळत नाही कारण त्याच्यासमोर तू अगदी गोडगोड वागतेस. आणि आजी म्हणते की माझ्यासमोर तुझे कोणतेही नाटकं चालणार नाही, उठाभाषा काढायला सुरू करतेस का, अजून दुसरी मोठी शिक्षा देऊ. तर मल्लिका म्हणते नको नको. आणि इकडे आता लगेच मल्लिका कानाला हात लावते आणि उठाभाषा काढायला सुरू करते. आजी म्हणते की थांबायचं नाही बरं का. आणि लगेच आता 19 उठाभाषा मल्लिकाला आजी काढायला लावते. तर आता मल्लिका म्हणते की आई गं मेले. तर आता आजी म्हणते की काही मेले बिली नाही. आणि आजी म्हणते की माझ्यासमोर जास्त नाटकं करू नकोस आणि नेहमी लक्षात ठेव स्टाफशी ना नीट वागायचं. आणि खाली मान घालून आता बारीक आवाजात मल्लिका म्हणते की हो सॉरी आणि पुन्हा असं नाही होणार. आजी म्हणते झालंच नाही पाहिजे. आणि आजी आता तिथून निघून जाताच मल्लिका खुर्चीवर बसते आणि रागाने म्हणते या म्हातारीला नाही अद्दल घडवली तर नाव मल्लिका लावणार नाही. आणि त्यानंतर आता इकडे समर हा डबा न घेताच ऑफिसला गेलेला असतो आणि स्वानंदीला ते कळतं. आणि पटकन आता स्वानंदी ही समरला आता ऑफिसमध्ये भेटायला येते. आणि तिथे येता क्षणी आता समर खुश होतो आणि प्रेमाने स्वानंदीला त्याच्या कारमधून घरी घेऊन जाऊ लागतो. पण त्याच वेळेस आता तिथे
पाऊस सुरू होतो आणि समरला स्वानंदी गाडी थांबायला सांगते आणि ते काचेतून पावसाच्या सरी हातावर घेत स्वानंदी म्हणते की तुम्हाला भिजायला या पावसात नाही आवडणार का? तर आता समर म्हणतो काय म्हणालात? तर स्वानंदी म्हणते की या पावसात तुम्हाला भिजायचं नाही आहे का? आणि समर म्हणतो की तुम्ही माझ्याशी बोललात. आणि स्वानंदी म्हणते की मी या पावसात भिजणार आणि कारचा दरवाजा उघडून स्वानंदी बाहेर येते. तर समरसुद्धा त्या पावसात ओलीचिंब होत आता स्वानंदीचा हात आपल्याकडे ओढतो आणि दोघेही प्रेमाने एकमेकांच्या मिठीत आलेले असतात आणि प्रेमाने दोघे एकमेकांकडे बघू लागतात. आणि त्याच वेळेस इकडे आता आजीने मल्लिकाला उठाभाषा काढण्याची भयानक शिक्षा दिलेली असते. तर कसे वाटले समर, स्वानंदी आणि आजी ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.